कर्नाटकमधील एक असं मंदिर आपण आज पाहणार आहोत का जिथं आपल्याला भगवंत श्रीकृष्णाचं दर्शन एका खिडकीतून घ्यावं लागतं. भक्त कनकदासाला जेव्हा दर्शन नाकारलं गेलेलं होतं तेव्हा श्रीकृष्णांनी या भक्ताला ज्या खिडकीतून दर्शन दिलं त्याच खिडकीतून आज आपण दर्शन घेणार आहोत उडुपीमधील भगवान श्रीकृष्णांचं. सुरू करूया आजचा हा. फायनली आलो आहे आपण शृंगेरीच्या बसस्टँडवर आणि आता इथून आपल्याला जायचं आहे उडुपीला. तर उडुपीची बस पाहावी लागेल आपल्याला. नमस्कार मित्रांनो, कर्नाटकच्या यात्रेमध्ये शृंगेरी मठाची संपूर्ण माहिती घेऊन आपण आता शृंगेरीवरून निघालो आहे उडुपीकडे. उडुपीचं जे अंतर आहे ते शृंगेरीपासून 80 किलोमीटरचं आहे. बऱ्याच जणांना माहीत नसेल उडुपी कशासाठी प्रसिद्ध आहे. तर उडुपी प्रसिद्ध आहे श्रीकृष्ण मठ मंदिरासाठी. ज्याप्रमाणे शृंगेरीमध्ये आपल्या शंकराचार्यांचं सरस्वती मठ त्यांनी स्थापन केलेला होता, त्याचप्रमाणे उडुपीमध्ये श्रीकृष्ण मठ आहे. तर उडुपीपर्यंत कशा रीतीने जायचं, उडुपीमध्ये श्रीकृष्ण मंदिराची माहिती काय, तिथला प्रसाद कसा असतो आणि इतर सर्व माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा. सुरू करूया आपण आता उडुपीची आपली यात्रा. शृंगेरी बस स्टँडवरून उडुपीकडे जाण्यासाठी बसची कनेक्टिव्हिटी फार कमी आहे. तर आपण आता बिदरगोडू नामक ठिकाणची बस घेतलेली आहे आणि मग तिथून आपण पुढे जाऊ ते उडुपीकडे. शृंगेरीवरून उडुपीला जाणाऱ्या बसेस आहे ना फार कमी आहे. तर त्याच्यामुळं आपण ज्या बसमध्ये बसलो ना त्या बसने आपल्याला आता ह्या पॉईंटवर सोडलेले आहे. याचं नाव आहे बिदरगोडू आणि बिदरगोडूवरून आपल्याला आता ह्या रूटने जावं लागणार. वेलकम टू उडुपी. तर उडुपीमध्ये आपल्याला मेन हायवेपासून मंदिराचं जे अंतर आहे 600 मीटरवर तिथं सोडलेलं आहे आणि आता तिथून आपण चाललेलो आहे आता श्रीकृष्ण मठकडे. इथून श्रीकृष्ण मठाचं जे अंतर आहे ते 600 मीटर आणि उडुपीमध्ये आता हे बोर्ड देखील पाहत आहे नवरात्र उत्सवाचे लागलेले. श्रीकृष्ण मठाकडे जातानाच आपल्याला हे विजय ध्वज नावाची डॉर्मेटरी देखील लागलेली आहे. हे बघा, हे आपण ह्या डॉर्मेटरीमध्ये चौकशी करू. आता इथं चौकशी केली मी, मोठा हॉल आहे, त्या हॉलला कॉमन बाथरूम आहे. तर ते 6-7 जणांना 600 रुपये घेतात. ते एक सिंगलला ते बोले आम्ही सिंगलला बेड नाही देत. तर ठीक आहे, आपण तुम्ही जर 6-7 जणांचा ग्रुप असेल तर खरोखर चांगलं आहे. आणि इथूनच आपण आता पुढे जातोय उडुपीच्या मंदिराकडे. हे बघा, हे उडुपी श्रीकृष्ण महाद्वारमध्ये आपण पोहोचतो आणि आता इथं आपल्याला चौकशी करायची आहे. इन्फॉर्मेशन सेंटर, लगेज रूम, माहिती केंद्राजवळच लगेज रूम देखील आहे. तिथंच आपली मोठी बॅग ठेवलेली आहे आणि आता आपण प्रसादालयामध्ये आलेलो आहे. उडुपी मंदिरामध्ये दररोज सकाळी जो प्रसाद दिला जातो तोच आपण घेतोय आता. श्रीकृष्ण मंदिर उडुपीमध्ये जेव्हा आपण प्रसाद ग्रहण करायला येतो ना तेव्हा आधी आपल्याला पायसम दिलं जातं, नंतर भात दिला जातो आणि नंतर हे जे दिलं जातं ना ही कद्दूची भाजी. आणि ह्या कद्दूमध्ये ना हे थोडंसं असं कडक ठेवलं जातं. तर का कडक ठेवलं जातं तर कारण की याच्यातले जीवनसत्व हे राहावे म्हणून. आणि फार छान प्रसाद असतो हा, आपण नक्की ग्रहण करा. उडुपी मंदिरातील प्रसाद ग्रहण करून आपण आलो आहोत आता श्रीकृष्ण मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. उडुपी बस स्थानकापासून श्रीकृष्ण मंदिर हे 1.5 किलोमीटर अंतरावर आहे
आणि अध्यात्म आणि संस्कृतीचं प्रतीक म्हणून हे भगवान श्रीकृष्णाला समर्पित असलेलं प्राचीन आणि स्थापत्य सौंदर्य, धार्मिक परंपरा आणि ऐतिहासिक महत्त्व याचा सुसंवाद संगम जिथं साधतो असं हे श्रीकृष्ण मंदिर आहे. हे मंदिर 13व्या शतकात मध्वाचार्यांनी स्थापन केलं. द्वैत दर्शनाचे प्रवर्तक असे मध्वाचार्य यांनी स्थापित केलेलं हे मंदिर त्यांच्या भक्ती आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या दूरदृष्टीचा पुरावाच म्हणावा लागेल. या मंदिराचं सगळ्यात विशेष वैशिष्ट्य मला काय जाणवलं तर कणकणा किडींची आख्यायिका. म्हणजे या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे का जो चांदीचा मुलामा असलेला 9 छिद्रांची एक खिडकी आहे त्याला कणकणा किंडी म्हणतात आणि त्या खिडकीच्या मधूनच आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तींचं दर्शन घ्यावं लागतं. याच्याविषयीची आख्यायिका अशी की 16व्या शतकातील संत आणि कवी कनकदास यांना त्यांच्या जातीमुळे मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यांच्या अगाध भक्तीने भगवान कृष्ण प्रफुल्लित झाले आणि त्यांना मूर्तीनेच कनकदासांकडे तोंड करून फिरवले आणि त्यांना देवतेचे दर्शन घेता यावे यासाठी भिंतीत एक चित्र पाडले असंच मानलं जातं. आणि आजही आपण जेव्हा ह्या मठातील मंदिरामध्ये दर्शन घेतो भगवंत श्रीकृष्णाचं तेव्हा आपल्याला त्या खिडकीतूनच दर्शन घ्यावं लागतं. मंदिराचं दर्शन घेऊन जेव्हा आपण बाहेर येतो ना तेव्हा इथं वेगळे वेगळे मठ बनलेले. हे बघा, जसं हे समोरचं श्री कणियुरू मठ, जगद्गुरू श्री मध्वाचार्य मूल महासंस्थानम, असे हे वेगळे वेगळे मठ, श्री पुथिगे मठ पुढं पाहतोय मी, असे प्रत्येक मठ इथं बनले गेलेले. हे जे मठ पाहतोय ना मित्रांनो आपण, ते मध्वाचार्यांच्या शिष्यांनी स्थापन केलेल्या अष्टमठांचे निवासस्थान आहे. हे मठ वेगळ्या वेगळ्या आध्यात्मिक परंपरांचे प्रतिनिधित्व करतात आणि मंदिराच्या चैतन्यमय धार्मिक जीवनात योगदान देतात. आणि मंदिराचं दर्शन करूनच जेव्हा आपण त्याच्या शेजारी जे मंदिर पाहतो ना ते चंद्रमौलीश्वर देवस्थान. हे बघा, हे ॲक्च्युअलमध्ये उडुपीमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा भक्तांनी प्रथम ह्या चंद्रमौलीश्वर मंदिराचं आणि नंतर अनंतेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायचं राहतं. परंतु मला काही माहीत नव्हतं. मी आधी श्रीकृष्ण मंदिराचं दर्शन घेतलं आणि मग ह्या मंदिरात आलो. नावावरून आपणाला कळालंच असेल का हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे. चंद्रमौलीश्वर म्हणजे डोक्यावर चंद्र धारण करणारे भगवान शिव. आणि महत्त्वाचं म्हणजे हे मंदिर श्रीकृष्ण मंदिराला लागूनच आहे. तर चला आपण जाऊ मध्ये आणि चंद्रमौलीश्वर मंदिराचं दर्शन घेऊ. श्रीकृष्ण मंदिराचं दर्शन घेऊन आपण बाहेर येतो तेव्हा लगेच समोरच आपल्याला हे देवस्थान दिसतं, श्री चंद्रमौलीश्वर देवालय. चंद्रमौलीश्वर देवस्थानामध्ये भगवंत शिवाची मूर्ती मंत्रमुग्ध करणारी आहे. आणि कर्नाटकमधील कोणत्याही मंदिरामध्ये आपण जेव्हा दर्शन करतो ना गर्भगृहात, तेव्हा दिव्याच्या उजेडामध्येच आपल्याला त्या गर्भगृहातलं संपूर्ण दर्शन हे फार छान होत असतं. चंद्रमौलीश्वर देवस्थानचं दर्शन करून पुन्हा आपण येतो ते श्रीकृष्ण मठामध्ये. इथं जे आता आपण पाहणार आहोत ते पवन वृंदावन. ज्याप्रमाणे मथुरा वृंदावनमध्ये वृंदावन आहे त्याचप्रमाणे इथलं हे वृंदावन. मंदिरामध्येच पवन वृंदावन नावाचा हा भाग आपण पाहतोय का जिथं अनेक सारे तुळशी वृंदावन इथं ठेवलेले. पवन वृंदावनचं दर्शन करून बाहेर येताच आपल्याला दर्शन झालं ते मठाधिपतींचं. दुपारचं ऊन उतरल्यानंतर उडुपीमधल्या हॉलमध्ये आपल्याला हा सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळतो. उडुपीमध्ये अनेक ठिकाणी असे छोटे छोटे भजन आपल्याला पाहायला मिळतात. आता हे पाहून आपण पुन्हा येतो बाहेर ते गीता मंदिराकडे. आणि गीता मंदिरामध्ये देखील अखंड गीतेचं पाठ हा सुरूच असतो.
प्रभव प्रलयस्तथा मत्तः परतरं नान्यत् किञ्चिदस्ति धनञ्जय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव रसोऽहमस्तु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणव सर्ववेदेषु. उडुपी मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर येऊन जेव्हा आपण ह्या स्ट्रीटवर येतो ना मित्रांनो, ह्या स्ट्रीटचं नाव आहे कार स्ट्रीट. आता तुम्हाला वाटेल इथं काय कार जातात का बरं कार स्ट्रीट. तर कार स्ट्रीट म्हणजे यासाठी का हा जो मार्ग आहे हा इथं रात्री प्रदक्षिणा होती त्याचा मार्ग आहे हा, आणि त्याच्यामुळेच हा कार स्ट्रीट असं नाव दिलेलं आहे. बसस्टँडला जायचं असेल तर मंदिराच्याच मागून रस्ता आहे, तो डायरेक्ट बसस्टँडवरच जातो. पायी येत असेल तर, आणि गाडी असेल तर ती मंदिरासमोर पार्किंगचा मोठा एरिया आहे, तिथं पार्किंग करून आपण फिरू शकतात. तर उडुपीची यात्रा करून आपण आता आलेलो आहोत उडुपीच्या बसस्टँडवर. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं का ह्या श्रीकृष्णांच्या पवित्र भूमीतील हा उडुपीचा संपूर्ण अनुभव. निसर्ग, श्रद्धा आणि शांततेचा सुंदर संगम असलेलं उडुपी इथला प्रत्येक क्षण मनाला स्पर्श करून जातो. मनाला शांती देणारा आणि आत्म्याला स्पर्श करणारा असाच हा संपूर्ण प्रवास आजचा राहिला. पुढील प्रवास पाहण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.